बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी महत्त्वाची। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 195वी जयंती आहे। खासदार अमोल कोल्हेंकडून त्यांना अभिवादन करण्यात आलंय। साताऱ्यातल्या नायगाव इथे हे अभिवादन करण्यात आलंय। तर यावेळी अमोल कोल्हेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। अभिवादन करण्यासाठी आलेले कोल्हे साहेब नमस्ते। नमस्ते। आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचं जयंतीच्या निमित्तानं आज अभिवादन करण्यासाठी आपण आलेला आहात। कसं बघता, काय सांगाल या निमित्तानं? नक्कीच हा एक फार महत्त्वाचा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यातला आहे आणि या निमित्तानं खरं तर स्टार प्रवाह वाहिनीवर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका सुरू होते 5 तारखेपासून। 5 तारखेपासून दररोज संध्याकाळी 7:30 वाजता आणि त्यासाठी संपूर्ण मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या संपूर्ण मालिकेची टीम, स्टार प्रवाहाची संपूर्ण टीम ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी आलेली आहे। यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांपेक्षा मला वाटतं महत्त्वाची गोष्ट ही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील यांचं कार्य समाजापर्यंत पोहोचणं, त्यांचा इतिहास हा पुन्हा प्रत्येकाच्या मनावर कोरला जाणं हे जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे यामध्ये मला वाटतं की कुठल्याही राजकीय आरोप प्रत्यारोपांपेक्षा त्यांचा जो जीवनपट आहे हा उलगडला जाणं, त्यांचं कार्य पोचणं, त्यांची प्रेरणा प्रत्येकापर्यंत पोचणं हे जास्त गरजेचं आहे। तर नक्कीच ही जी मालिका आम्ही करतोय त्याचं कारणही तेच आहे, कारण हा इतिहास प्रत्येक मनावर कोरला गेला पाहिजे आणि उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक स्त्रीची प्रेरणा या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आहेत। आणि त्यामुळे स्त्री पुरुष समानता असेल, त्यानंतर शिक्षणाचं महत्त्व असेल, माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठीची सगळ्यात मोठी प्रेरणा ही फुले दाम्पत्याने दिली आणि तीच प्रेरणा आज या ठिकाणाहून घेऊन जाणार आहे। फुले दाम्पत्याचा इतिहास सर्व जगापर्यंत पोहोचला पाहिजे असं अमोल कोल्हे यांचं मत आहे। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।